जय शिवराय मित्रांनो, मी आपला मित्र आकाश परकर आपल्या सर्वांचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। पुन्हा आज एकदा योग आला आहे व्हिडिओ बनवण्याचा, कारण आज आम्ही सर्व फॅमिली म्हणजे घरातले बहीण भाऊ वगैरे सर्व आम्ही आज प्लॅन केला आहे एका नवीन ठिकाणी। तुम्हाला तो लवकरच कळेल। तर आता आपण पोहोचलो आहे रत्नागिरी रेल्वे स्टेशन या ठिकाणी। तर आपले सर्व आलेले आहेत काही माणसं त्या साईडला। तर आता आपण आतमध्ये जाणार आहोत आणि हे जे क्षण आहेत ह्या आत्ताच्या ज्या ठिकाणी आम्ही जातो आहे, तर हा बघा ओम पण आला आहे। हां, ओम देखील आला आहे, म्हणजे आपला हा एकच मेंबर राहिला होता। तर आता बाकीचे सर्व आपलं माणसं आलेली आहेत आणि तर ओम आला आहे गाडी लावून। तर आता हे आमचे बाकीचे किलबिल फॅमिली आमची आहे, किलबिल फॅमिली। तर ही देखील आहे। आता आपण जाऊया आतमध्ये। तर मित्रांनो, आपण आलो आहे आतमध्ये आणि प्रत्येकाच्या हातामध्ये चहा आहे, कारण आम्ही प्लॅन केला की खाली गाडीमध्ये जाऊन चहा पिऊया। तर आता आपण चाललो आहे खाली गाडीमध्ये। तर मित्रांनो, आपण आता रत्नागिरीवरनं निघालो आहे आणि आपली आता ट्रेन सुटली आहे। तर बाय बाय रत्नागिरी, जाऊ आपण आता पुढच्या प्रवासाला। तर जाऊया आतमध्ये। आमचा इथे ओम आहे, इथे यश एक बसलेला आहे आणि आमची संपूर्ण फॅमिली या साईडला आहे। हाय गाईज, हे हाय तरी करा, आवाजच येत नाही। तर यांच्या तोंडातून आवाज येत नाही। आता थोडीशी चहा वगैरे झालेली आहे आणि आता आमची बॉडी आता पूर्णपणे चार्ज होणार आहे आणि जो काय मजा मस्ती वगैरे आहे तर या आपल्या छोट्याशा व्हिडिओच्या माध्यमातून आपण ती एन्जॉयमेंट करणार आहे। तर तुम्ही देखील ह्या आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून आनंद घ्या। तर मित्रांनो, आपण आता वीर स्टेशनला उतरलो आहे आणि आता पूर्ण आपली फॅमिली आहे। तर आपल्याकडे आता या ब्रिजवरून आपल्याला जायचं आहे पलीकडे त्या साईडला, कारण आपली जी टमटम आहे तर ती त्या साईडला लागलेली आहे। तर आता आपण जाऊया त्या बाजूला। तर आपल्याला आता ह्या ब्रिजवरनं पलीकडे जायचं आहे त्या बाजूला। आपण बरोबर आता ब्रिजवर आलो आहे आणि हा खाली आहे ट्रॅक। आपल्याला पलीकडे जायचं आहे। आमची सर्व आता एक एक माणसं येत आहे। हे आहे वीर स्टेशन। तर मित्रांनो, आपण आता बाहेर पडलो आणि इथे आपली टमटम लागलेली आहे। तर आपल्यासोबत एक काका आहेत। आता आम्ही आता गाडीत बसलो आहे पूर्णपणे, बस आमची पूर्ण फॅमिली आतमध्ये बसलेली आहे। तर आपली आता टमटम चालू झालेली आहे आणि आम्ही आता निघालो आहे। गणपती बाप्पा आमच्या चिनूला वारा लागतो, गरम होतोय म्हणून पंखा आणलेला आहे सोबत। आमच्याकडे हे बाकीचे आहे, नको म्हणतात की काय टाटा करतो की हाय करतोय। नेहमीची पोहोच आहे। तर मित्रांनो, आपण आता टमटममधनं खाली उतरलो, कारण पुढे प्रायव्हेट गाड्या सोडत नाहीत। खाली पार्किंगची व्यवस्था केलेली आहे आणि तिथून आपल्या ज्या शासनाच्या गाड्या आहेत, लालपरी आहेत, तर त्या लालपरीमध्ये बसून आपण आता चाललो आहे पाचाड गावामध्ये। आपण आता बरोबर पाचाड गावामध्ये पोहोचलो आहे, खाली चौकामध्ये। आणि या ठिकाणी आपल्याला बोर्ड कमानी आपल्याला इथे पाहायला मिळते। तर मित्रांनो, आपण आता ह्या कमानीतून आतमध्ये आलो आणि आता ह्या ठिकाणी आपण आता पोहोचलो आहे। तर तुम्ही बघू शकता या साईडला समोर आपलं हॉटेल आहे, हॉटेल रायगड दर्शन। तर आपली इथे राहण्याची आपली व्यवस्था केलेली आहे। तर आता आपण आतमध्ये जाऊया। आमची सर्व माणसं आता आलेली आहे, संपूर्ण ही आमची गँग आहे पुरी। प्रत्येकाचे जरा चेहरे उतरलेले आहेत, अवतार, कारण प्रत्येकजण ट्रॅव्हल करून
आपण आता इथे राहण्याची आपली व्यवस्था केलेली आहे. तर आपण रूममध्ये जाणार आहोत, फ्रेशअप वगैरे होणार आहोत आणि नंतर मग जेवण वगैरे आपण करायचं आहे. आणि त्याच्यानंतर ज्या ठिकाणी आम्ही जाणार आहोत तर त्या गोष्टी देखील आम्ही तुम्हाला या माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवू. 205 रूम आहे आपली. वरती जायला लागणार आहे आपल्याला, थोडंसं वरती जायचं आहे. ओके, 205 सेकंड फ्लोअरला आहे आपल्याला. हा आहे आपला 205 हॉल. चला आतमध्ये, चलो हा घ्या, आतमध्येच घ्या एका साईडला. तर मित्रांनो, आपण आता चालू आहे जेवणासाठी. हा खालचा हॉल आहे आणि आपली जेवणाची व्यवस्था याच हॉटेलला केलेली आहे. तर मित्रांनो, आपण आता जेवणासाठी आलो आहे खाली. बाजूला प्राजक्त आहे, तिकडे अवनी आहे, इकडे ओम आहे, हे बाकीचे आमच्या समोर इकडे आहे. जेवणाची वाट बघतोच आता. तर लवकरच आपण जेवणाचा आनंद घ्यायचा आहे. तर आमची जी थाली आल्याच्यानंतर आम्ही ती देखील आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. तर आमच्यासोबत तुम्ही देखील या जेवणाचा आनंद घेण्यासाठी. मित्रांनो, आपलं जेवण आलेलं आहे. भाजी, 2 प्रकारच्या भाज्या आहेत, पापड आहे. तर सर्वांनी जेवणाचा आनंद घेण्यासाठी सुरुवात केलेली आहे. तुम्ही देखील या आमच्यासोबत जेवायला. तर मित्रांनो, आपण दुपारी हॉटेलला पोहोचलो आणि सर्व आपण फ्रेशअप वगैरे झालो आणि चहा वगैरे आपली झालेली आहे. आता आपण चाललो आहे समाधीकडे, ज्या ठिकाणी जिजाऊ माँसाहेबांची जी समाधी आहे तर त्या समाधीच्या ठिकाणी चाललो आहे. तर आमचे 2 भावंड पुढे गेलेत, आमचे काय बाकीची माणसं मागे आहेत. ह्या देखील चाललेल्या आहेत समाधीकडे मा जिजाऊंच्या. तर प्रचंड प्रमाणामध्ये गर्दी आहे, कारण प्रत्येक मावळे जे सैनिक आहेत तर ते ह्या राज्याभिषेक सोहळ्यासाठी वेगवेगळ्या गावातून, वेगवेगळ्या जिल्ह्यातून, संपूर्ण महाराष्ट्रामधून या ठिकाणी आलेले आहे. त्याबद्दलची जी गर्दी आहे तर ती गर्दी तुम्हाला उद्या नक्कीच पाहायला मिळेल. परंतु आज आम्ही गडावर जाणार नाही, आज आम्ही खालीच थांबणार आहोत. तर आता आपण जातोय समाधीकडे. तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था बाहेर आहे, कारण आतमध्ये कोणालाही गाड्या सोडत नाही आहेत. संपूर्ण पोलीस बंदोबस्त आहे या ठिकाणी. आणि आपण आता चाललो ह्या माणगाव रोड साईडला. येताना महाड साईडला जो रोड आहे त्या बाजूचा, तर त्या ठिकाणी देखील व्यवस्था केलेली आहे गाड्यांची. आणि एका ठिकाणी पार्किंग आहे आणि तिथून आपल्या ज्या शासनाच्या गाडी आहे, आपली लालपरी आहे, तर त्या लालपरीतून आपल्याला रायगडच्या पायथ्याशी एक मध्यपर्यंत सोडलं जातं. बाकी कोणालाही प्रायव्हेट गाड्यावरती नेण्यास परवानगी नाही आहे. तर तुम्ही बघू शकता माझ्या मागे. तर अशा पद्धतीने एका बाजूने सर्व पार्किंगची व्यवस्था केलेली आहे. सर्व लोकांनी आजूबाजूला सर्व गाड्या पार्क केलेल्या आहेत. तर मित्रांनो, आपण समाधीच्या अगदी जवळ आलो आहे आणि पूर्ण सजावट केली आहे. या साईडला कमानी आहे आणि हा इकडे आहे, या साईडला आहे समाधी. मित्रांनो, आपण आता पोहोचलोय माँसाहेब जिजाऊ यांच्या समाधीजवळ. खूप शांतता आहे ह्या ठिकाणी. खूप छान स्वच्छता केलेली आहे आणि सजावट देखील त्याच पद्धतीने खूप छान प्रकारे अशी केलेली आहे. तर आपण आता आतमध्ये चाललो आहे आणि माँसाहेबांचं आपण दर्शन घेणार आहोत. तर जातोय आपण आता आतमध्ये. मित्रांनो, आपण आतमध्ये आलो आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता
फुलांची अशी खूप छान सुंदर प्रकारे रांगोळी काढलेली आहे आणि या रांगोळीच्या समोरच आपल्याला जिजाऊ साहेब यांची इथे समाधी पाहायला मिळते। या माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही देखील या माँसाहेब जिजाऊंच्या समाधीचं दर्शन घ्या। मित्रांनो, आपण आता समाधीचं दर्शन घेऊन बाहेर आलो आणि बाहेर आल्याच्या नंतर इथं आपण जी माणसं आहेत आपली, तर रायगडावरती जो कार्यक्रम आहे चालू तो आपण ह्या स्क्रीनवरती लाईव्ह पाहतोय। तर प्रचंड प्रमाणामध्ये वरती गर्दी आहे आणि त्याचबरोबर युद्धकलेचा देखील कार्यक्रम वरती सुरू आहे। तर मित्रांनो, आपलं समाधीचं दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही आमच्या रूमवरती चाललो आहे, कारण आता आम्हाला उद्याची तयारी करायची आहे आणि आपल्याला सकाळी लवकर आपल्याला निघायचं आहे। तर आता आपण रूमकडे जातो आहे।